खूप सुंदर अशी लाइटिंग आहे इकडची। तर हा आहे मंदिराचा एंट्री गेट। रविवार, अमावस्या, पौर्णिमा दिवस लाईट इफेक्ट पडतायत ते मंदिरावरती आणि खूप सुंदर दिसते मंदिर सजवलेलं। इथे बसून तुम्ही मेडिटेशन वगैरे देवाचं नामस्मरण वगैरे करू शकता। खूप वाईट वाटलेलं तर खूप सुंदर अशी इथे लाइटिंग केलेली आहे। ओम नमः शिवाय करा महातोबाचं नाव आहे ना चांग भलं। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव आहे पार्थिव तावडे आणि आता मी चाललेलो आहे म्हातोबा देवाचे दर्शन करायला म्हातोबा मंदिरामध्ये। ही प्लेस कुठे आहे ती मी लोकेशनवरती गेल्यावरच तुम्हाला सांगणार आहे। तर तुमचं फक्त एवढंच काम आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा खूप साऱ्या व्हिडिओज बघण्यासाठी। चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्लॉगला। तर मंडळी फायनली आय हॅव रीच माय डेस्टिनेशन आणि तुम्ही मागे बघू शकता हा एंट्रन्स गेट मंदिराचा आणि एंट्रन्स गेटवर लिहिलं आहे श्री म्हातोबा देव देवस्थान म्हणून। तर पोचलेलो आहे मी लोकेशनवरती आणि जर तुम्ही इथे तुमचे व्हेकल्स आणणार असाल तर इथे पार्किंग फॅसिलिटी पण अवेलेबल आहे। इकडे 2 व्हीलर पार्क केले आहेत आणि त्या साईडला 4 व्हीलर आहे आणि हे ऑफिस आहे, कार्यालय आहे म्हातोबा देवस्थानाचं। बाजूलाच इथे क्रीडा संकुल आहे, म्हातोबा क्रीडा संकुल। तर तुम्ही 4 व्हीलर किंवा व्हेकल आणणार असाल तर तुम्हाला अजून एक ॲडव्हान्टेज आहे, ते म्हणजे तुम्हाला थोड्याशा पायऱ्या ज्या आहेत ते स्किप करून डायरेक्ट अर्ध्यापर्यंत जाता येईल वरपर्यंत, जर तुम्हाला ट्रेकिंग नसेल करायचं किंवा चालण्याचा प्रॉब्लेम असेल तर। आणि हा एंट्रन्स गेट तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा सजवला आहे। इथे संध्याकाळचे लाईट लागणार आहेत कारण की आता सध्या चाललेली आहे म्हातोबा यात्रा, त्यामुळे हे सजवण्यात आले आहे। संध्याकाळची लाईटिंग लागेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल। तर सर्वात प्रथम आता इकडे सुद्धा पायऱ्या आहेत वरती मंदिरापर्यंत जाण्यासाठी, तर आपण पायऱ्या काउंट करत करत वरती जाऊया मंदिरामध्ये। टोटल पायऱ्या किती आहेत ते काउंट करूया, त्याच्यानंतर इथे काय काय फॅसिलिटीज आहेत त्यासुद्धा आपण बघूया वरती गेल्यानंतर। सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि काय डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा। चला तर मग जाऊया आता आणि घेऊया म्हातोबा देवाचे दर्शन। तर मंडळी जसं की मी बोललेलो की थोड्याशा पायऱ्या तुम्ही स्किप करू शकाल जर तुम्ही व्हेकल वरपर्यंत आणणार असाल तर। तर ही राहिली ती लोकेशन, इकडनं तुम्ही व्हेकल वरती घेऊन ह्या साईडला तुम्ही पार्क करू शकता। तिथे बघा काय काय लोकांनी पार्क केले आहेत आपल्या 2 व्हीलर्स। आणि हे आहे पाण्याच्या टाके, हिंजवाडीला इकडनं पाणी पुरवलं जातं। तर हे प्लेस जे आहे हे हिंजवाडी फेज 1मध्ये लोकेटेड आहे, म्हातोबा मंदिर म्हणून। एक हिंजवाडी फेज 1मध्ये आणि एक वाकड इथे लोकेटेड आहे। आता मी हिंजवाडी फेज 1मध्ये आलेलो आहे। तर 71 पायऱ्या तुम्ही स्किप करू शकाल जर तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर वरपर्यंत आणलं तर। आणि तुम्हाला जर ट्रेकिंग नसेल करायची तर, कोणाला काय प्रॉब्लेम असतो, कोणाला कंटाळा येतो उन्हामध्ये, कोणाला जमत नाही, तर त्यासाठी वरपर्यंत तुम्ही तुमचे व्हेकल आणू शकतात। 71 पायऱ्या स्किप होणार आहे, ठीक आहे। चला तर मग आता वरती जाऊया आणि बघूया अजून काय काय बघण्यासारखं आहे ते आणि मंदिरात जाऊया मग मस्तपैकी। तर मंडळी फायनली आपण पोचलेलो आहे, पण कम्प्लिटली टेम्पलपर्यंत नाही पोचलो आहे, थोडंसं खाली आहे अजून। इथे आहे ग्रंथालय, लायब्ररी, पण इकडे जी लोकल मुलं आहेत त्यांना विचारलं तर ते बोलतात की ते शाळेची मुलं जेव्हा येतात तेव्हाच ही ओपन होते। आणि ही राहिली लायब्ररी। त्याच्यानंतर मग इथे आहे पादत्राणे ठेवण्याची म्हणजे शूज स्टँड आहे इथे, ही फॅसिलिटी अवेलेबल आहे। इथे तुम्ही तुमचे शूज वगैरे ठेवू शकता। तर आता इथे शूज ठेवून जायचं आपल्याला मंदिरामध्ये दर्शन करायला म्हातोबा देवाचे। म्हातोबा देव हे महादेवाचेच एक अवतार आहे आणि इथले ग्रामस्थ जे आहेत त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे खूप सुंदर असं, कारण की त्यांच्या हिशोबाने असं आहे की म्हातोबा देव जे आहेत ते त्यांचं रक्षण करतात, शेती वगैरेचं रक्षण करतात, जनजनावरांचं रक्षण करतात हे देव। त्यामुळे तुम्ही कुठे पण म्हणजे असं ग्रामस्थानी गेला तर खूप ठिकाणी तुम्हाला म्हातोबा मंदिर दिसणारच आहे। तर आलेलो आहे आपण, टोटल अजून पायऱ्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला नंतर सांगेल कारण की अजून थोड्या पायऱ्या राहिलेल्या आहेत। तर चला तर मग शू काढून म्हणजे माझे क्रॉक्स काढून आलेले आहेत आणि ठेवले शू स्टँडमध्ये। आता आपण जाऊया वरती मंदिरात, टोटल पायऱ्या किती आहेत ते बघूया आणि दर्शन घेऊया देवाचे। तर मंडळी फायनली आपण पोचलेलो आहे मंदिरामध्ये आणि तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे, हे बघा। हे आहे एंट्रन्स या मंदिराचा। चला तर मग आता जाऊया मंदिरामध्ये
खूप लोक आलेत आणि टोटल 190 पायऱ्या आहेत आणि ह्या जर काउंट केला तर टोटल 193 म्हणून होतात पायऱ्या. तर मंडळी अशा प्रकारे येताच तुम्हाला हे जांभूळकर पूर्वज म्हणून दिसतील. आता सध्याचे सरपंचसुद्धा हेच आहे, जांभूळकर फॅमिली. तर खूप सुंदर अशा मंदिरामध्ये एंट्री झालेली आहे आणि खूप सुंदर असं मंदिर सजवलं आहे. चला तर मग जाऊया आणि बघूया अजून काय काय बघण्यासारखं आहे ते. सर्वात प्रथम आपण इकडचा परिसर फिरूया, त्याच्यानंतर मग आपण वरती जाऊया मातोबा देवाचे दर्शन करायला. सर्वात प्रथम आपण आता ह्या मंदिराचा परिसर फिरूया, बघूया इथे काय काय आहे, कोणते कोणते मंदिर तिकडे बघण्यासारखे. त्याच्यानंतर आपण मेन मंदिरात जाऊया. तर इथे बघू शकतात हे दत्ताचं मंदिर आहे. इकडे दत्तगुरू आहे तिकडे आणि पाणी पिण्यासाठी सुद्धा इथे सोय केलेली आहे या मंदिरामध्ये. आणि इथे बघू शकता तुम्ही क्लिनिंग वगैरे वर खूप फोकस केलं जातं ह्या साईडला. हा पूर्ण परिसर जो आहे मंदिराचा खूप सुंदर आणि खूप क्लीन आहे, कारण की इथे क्लिनिंगवरती खूप फोकस केलं जाते. आणि तुम्ही बघू शकता हे सुंदर असं मंदिर, हे राहिलं मंदिर आणि इथे खूप लोक येतात दर्शनाला. इथे कोणाचं मंदिर आहे? दत्ताचं ना. इथे पण बघा दत्ताचं मंदिर आहे. हे बघा दत्ताचं मंदिर आहे हे. तर तुम्हाला इथे दत्तगुरूचे सुद्धा दर्शन करायला भेटतील. आणि ह्या मंदिराच्या ठीक समोर इकडे महादेवाचं शिवलिंग आहे. हे राहिलं महादेवाचं शिवलिंग. इथे तुम्ही दर्शनाला येऊ शकता. आणि इथे महाशिवरात्रीच्या दिवशी एवढी गर्दी असते की लोक 3-3, 4-4 तास लाईनीत उभे राहतात शिवलिंगावरती पाणी, दूध, जल अर्पण करण्यासाठी. तर हे दोन बाजूबाजूला मंदिर आहे, हे दत्ताचं आहे आणि हे महादेवाचं शिवलिंग आहे. आणि इथे डस्टबिन बघू शकतात, प्रत्येक ठिकाणी डस्टबिन ठेवलेत. बिकॉज जसं की मी बोललेलं क्लिनिंगवरती खूप प्रायोरिटी, इथे खूप क्लीन ठेवतात हे टेम्पलला. इथे मेसेजेस पण लिहिले आहेत, कृपया मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवा. आणि अशा खूप सुंदर अशा मशालीसुद्धा आहेत इथे, मॅनमेड. आणि इथे दीपमाळसुद्धा आहे. हे मेन मंदिर आहे. आपण जाऊया मेन मंदिरात थोड्याच वेळात. पहिला परिसर फिरतोय. इथे सुद्धा ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी अवेलेबल आहे. हे राहिलं. आणि हां, तुम्ही जर नारळ वगैरे आणत असाल इकडे, तुम्हाला नारळ वगैरे फोडायचं असेल तर हे बघा इथे तुम्ही नारळ फोडू शकता. इथे लिहिलंसुद्धा आहे नारळ फोडण्याची जागा म्हणून. तर इथे तुम्ही नारळ वगैरे फोडू शकता. आणि हे सुद्धा म्हातोबा देवच आहेत. खूप लोकांना वाटतं हे हनुमान आहे, पण नाही, बजरंगबली नाहीत, हे म्हातोबा देव आहेत. तर त्याच्यासमोर ड्रिंकिंग फॅसिलिटीसुद्धा आहे आणि तिकडे सुद्धा पाण्याची सोय केलेली आहे. आणि बघा ही दोन पोरं आहेत आता माझ्याबरोबर. नाव काय तुमच्या दोघांचं? आदर्श आणि अभिमन्यू. तर या दोघांबरोबर फिरतो मी आता ह्या टेम्पलमध्ये. इथे ही दीपमाळसुद्धा आहे, खूप सुंदर अशी बनवलेली आहे दीपमाळ. आणि हे सगळं सजवलेलं आहे कारण की इथे आता मातोबा बागाड यात्रा ही सुरू आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकतात खूप लोक येतात त्या मंदिरात. हे आहे ॲक्च्युअल मंदिर. आपण आता फिरत होतो तो होता मंदिराचा परिसर. चला तर मग व्हिडिओ बनवून झाले. आता सर्वात प्रथम महादेवाचे दर्शन घेऊ आणि मग वरती जाऊ. पहिलं महादेवाचं दर्शन घेऊ ना तिकडे, फक्त व्हिडिओ बनवली, पायाने पडलो आपण. हे बघा पाण्याची सोय उपलब्ध आहे जसं की मगाशी दाखवलेलं. आणि हे देव दत्तगुरू यांचे दर्शन करायला भेटतील तुम्हाला. शिवलिंगसुद्धा आहे जिथे महाशिवरात्रीला लोक 3-3, 4-4 तास लाईनीत उभे असतात दर्शनासाठी. चला तर मग आता सर्वात प्रथम महादेवाचे दर्शन घेऊया इकडे आणि त्यानंतर वरती जाऊया मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. आणि तुम्ही इकडनं हा परिसर बघत असाल, खूपच सुंदर दिसतोय खालचा परिसर.
तर मंडळी इथे मी पाणी भरतो आता शिवलिंगावरती वाहण्यासाठी. इकडं तुम्ही पाणी भरू शकता शिवलिंगावरती वाहण्यासाठी. ओम नमः शिवाय. तर मंडळी जसं की तुम्ही बघितलं असेल महादेवाचे दर्शन झालेले आहेत आणि इथे सुपरविजनसाठी कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत. तर खूप सेफ प्लेस आहे ही. आणि हे मंदिर जे आहे ते सकाळी 4 वाजता ओपन होतं ते रात्री 11 वाजेपर्यंत ओपन असतं हे. तर तुम्ही ह्या टायमामध्ये कधी पण इकडे येऊ शकता. दुपारचं सुद्धा हे मंदिर जे आहे ते ओपन असतं सर्व भाविकांसाठी. तर कधी तुम्ही इकडे येऊ शकता दर्शनाला म्हातोबाच्या. इथे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा केलेली आहे. आता आपण जाणार आहे वरती मंदिरामध्ये. बघूया मंदिरामध्ये अजून काय काय ते. चला चला या तुम्ही पण या मागे. हे बघा अशा प्रकारे मंदिरात आलेलो आहे आम्ही. मंदिर बनते. तर हे आहे मंदिर. आय शो यू. हे बघा खूप सुंदर असं मंदिर आहे हे. तर मंडळी मंदिराच्या आता भोवती प्रदक्षिणा घालतो आम्ही. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालतात मंदिराच्या भोवती तेव्हा जी पॉझिटिव्हिटी असते ती तुम्ही तुमच्याबरोबर घरी घेऊन जातात. त्यामुळे प्रदक्षिणा घालणं हे खूप शुभ असतं. तर इकडे तुम्ही कधी याल तर प्रदक्षिणा घालायला विसरू नका. आणि खाली बघू शकतात खूप साऱ्या लाईटिंग वगैरे आहेत. थोड्याच वेळात आता ह्या सगळ्या लाईटिंग लागणार आहेत. आणि आता इकडे आल्यानंतर कळालेलं आहे ते म्हणजे मंदिराच्या आतमध्ये लास्ट टाईम मी जेव्हा आलेलो तेव्हा आतमध्ये गेलेलो. बट आता हे कळालं आहे की फक्त संडेला आतमध्ये जाण्याची परवानगी असते. ते पण फक्त जेंट्सला. लेडीज लोकांना आतमध्ये जायची परवानगी नसते. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला बंद असतं. त्यामुळे बाहेरून मी तुम्हाला दाखवलं देवांचे जे होते मूर्त्या त्या मंदिरातल्या त्या मी आता बाहेरून दाखवल्या. कारण की गेट बंद आहेत. आणि आज सॅटर्डे संडे तुम्ही जर येणार असाल तर संडेला या. संडेला तुम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन घेता येईल देवाचे. चला तर मग बघूया अजून काय काय इथे बघण्यासारखं ते. इथे तुळशीचं वृंदावन आहे आणि ह्याच्याच बाजूला आहे ही सुंदर अशी दीपमाळ. आणि त्याच्यानंतर हे आहे मंदिर खूप सुंदर असं. इकडे येणार असाल तर संडेला या. तुम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन घेता येईल देवाचे. चला तर मग बघूया अजून काय काय ते बघण्यासारखं आहे ते. हा खूप सुंदर मंदिर आहे आणि सध्या सजवण्यात आलं आहे कारण की यात्रा चालू आहे त्यामुळे थोड्याच वेळात लाईटिंग होणार आहे. आता थोडा आपण इथे बसू टाईमपास करू. लाईटिंग जशी चालू होईल तशी मी तुम्हाला लाईटिंगची फुटेज दाखवेल. खूप सुंदर असे सिनेमॅटिक शॉट घेऊ. त्याच्यानंतर मग एंड करूया व्हिडिओला. तर आता जास्त मोठी व्हिडिओ नाही राहिली आहे फक्त थोडीशी छोटी राहिली आहे. जर आता काय मध्ये भेटलं नाही तर जर भेटला कंटेंट थोडा तरी तर शूट करेल. नाही तर मी तुम्हाला आता लाईटिंगचे सिनेमॅटिक फुटेज दाखवेल खूप सुंदर असे आणि मग आपण एंड करूया व्हिडिओला. चला तर मग बघूया आता काय बघण्यासारखं आहे का. नसेल तर कुठेतरी थोडा वेळ बसूया आता. तर हे आहे म्हातोबा क्रीडा संकुल हिंजवाडी ते मी तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगितलेलं. आणि इथे फंक्शन्स वगैरे होतात. यस इथे फंक्शन्स वगैरे होतात. बोलो क्या बोलना राम राम और कुछ बोलना है भाई और कुछ बोलना है. कुछ नहीं. तर मंडळी आता मी आहे म्हातोबा क्रीडा संकुल या ग्राउंडमध्ये. आणि खूप मोठं ग्राउंड आहे. इथे लोक बसायला येतात. इथे गेम्ससुद्धा आहे लहान मुलांसाठी आणि इथे कार्यक्रमसुद्धा होतात जसं की लावणी तमाशा कुस्तीसुद्धा होते. हे बघा हे कुस्तीचं पटांगण. तर इथे खूप सारे कार्यक्रमसुद्धा होतात. म्हातोबा मंदिरामध्ये आता यात्रा चालू आहे तर उद्या की परवा आय गेस इथे कुस्तीसुद्धा आहे. त्यामुळे ग्राउंड रेडी करत आहेत ते लोक. आणि खूप लोक इथे बसलेलीसुद्धा आहे. खूप सुंदर असा बघू शकता बसायला जागा करून दिली आहे. आणि त्या साईडला लहान मुलांसाठी गेम्स वगैरे आहेत त्या कोपऱ्यात. तर असं खूप काही इथे ह्या क्रीडा संकुलमध्ये सुद्धा ह्या ग्राउंडमध्ये सुद्धा. तर मंदिराच्या वरती जाऊन दर्शन घेऊन आलो आहे. आता खाली येऊन बसले. थोडा इथे बसणार आहे. जशी लाईटिंग चालू होईल जसं थोडासा अंधार होईल तसं वरती जाऊन फटाफट
सिनेमॅटिक व्हिडिओ काढणार लायटिंगच्या मस्तपैकी सुंदर अशा आणि त्याच्यानंतर मग एंड करणार आहे ह्या व्लॉगला. तर आता काहीच कंटेंट नाही तर टेन्शन नका घेऊ. आता खूप छोटी व्हिडिओ उरलेली आहे तर शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच खूप साऱ्या व्हिडिओज बघण्यासाठी. तर भेटूया थोड्या वेळातच लायटिंगच्या व्हिडिओ बघण्यासाठी लवकरच. तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवणार आहे इकडची सुंदर अशी लाइटिंग. हे बघा खूप सुंदर अशी लाइटिंग आहे इकडची आणि इकडच्या पायऱ्या सुद्धा बघू शकतात. छान छोट्या छोट्या आहेत. तुम्ही आरामात इकडे ट्रेक करू शकतात आणि हे सुंदर अशी इकडे लाइटिंग केलेली इकडे या मंदिरामध्ये. हा तर आता आपण जाऊया मंदिरात आणि बघूया तिकडची सुंदर अशी लाइटिंग मंदिरातली. ही आहे मंदिराची वेळ. सकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर ओपन असतं आणि अशा प्रकारे खूप सुंदर अशी लाइटिंग केली आहे. आणि या मंदिरात संध्याकाळची खूप लोक येतात. लाइटिंग बघू शकतात किती सुंदर आहे. मंदिराची जो टायमिंग आहे तो नोट डाऊन करा. तर हा आहे मंदिराचा एंट्री गेट. खूप सुंदर असं एंट्री गेट आहे हा. इकडनं एंट्री आणि लाईट लावल्यानंतर बघा किती सुंदर दिसतात. बाजूला 2 मोर सुद्धा. इकडनं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे हे सुंदर असं मंदिर. आणि मंडळी तुम्ही बघू शकता लाइटिंग लावल्यानंतर हे मंदिर किती सुंदर दिसतं ते बाहेरून. हे आहे जांभूळकर पूर्वज जे की मी तुम्हाला दुपारी दाखवलं होतं. आणि संध्याकाळची लाइटिंग लावल्यानंतर खूपच सुंदर दिसते हे मंदिर. तर मंडळी दुपारी जेव्हा आलेलो तेव्हा बंद होतं गेट पण आता गेट ओपन आहे आरती झाल्यामुळे. तुम्ही दर्शन घेऊ शकता गणपती बाप्पांचे आणि म्हातोबा देवाचे. तर बोला म्हातोबाच्या नावानं चांग भलं. आणि खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. दुपारी आपल्याला बाहेरून बघता आलं फक्त पण आता आपल्याला एंट्री भेटलेली आतमध्ये. तर मंडळी खरं तर आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे पण गुरुजींनी आपल्याला परमिशन दिली स्पेशली कारण की मी व्हिडिओ काढत होतो म्हणून. गुरुजी आपलं नाव काय? जयसिंग काकडे. अच्छा. आणि सकाळी पण आतमध्ये तुम्ही सोडतात मुलांना? किती वाजेपर्यंत ओपन असतं गेट? सकाळी 5:30ला आरती असते. 5:30ला ना. तर मंडळी सकाळी 5:30ला आरती असते तर मुलांनी आतमध्ये येऊ शकता 5:30 वाजता सकाळी. आणि संध्याकाळची आरती कितीची असते? 7:15. ठीक आहे. संध्याकाळी 7:15ची आरती असते तेव्हा आतमध्ये परमिशन भेटेल तुम्हाला यायची. आणि रविवारी पण पूर्णची सुकडं असतं की बंद? रविवार अमावस्या पौर्णिमा दिवसभर उघडं ना. तर रविवार अमावस्या आणि पौर्णिमेला दिवसभर उघडं असतं हे मंदिर. तर आतमध्ये येऊ शकतात आणि फक्त जेंट्स अलाउड आहे ह्या मंदिरामध्ये. लेडीज ज्या आहेत त्या बाहेरून दर्शन घेतात त्यांना आतमध्ये येणं अलाउड नाही आहे. तर ह्या टायमामध्ये आला तर तुम्हाला देवाचे दर्शन भेटेल खूप जवळून. नाही तर दुपारी जसं मी गेटच्या बाहेरून दर्शन घेतलं तसे करून तुम्हाला जायला लागेल. तर हे होते इकडची गुरुजी. किती वर्षापासून तुम्ही इथे काम करते? आमची तिसरी पिढी. तिसरी पिढी आहे. अच्छा. तर तिसरी पिढी आहे ही इकडे गुरुजींची काम करण्याची. तर तुम्हाला एक गुरुजी भेटतीलच इकडे मंदिरात आल्यानंतर. तुमचं नाव काय? जयश्री आप्पा काकडे. जयश्री आप्पा काकडे म्हणून नाव आहे यांचं. हिंजवडी. हां. तर तुम्ही इथे व्हिडिओ वगैरे काय काढत असाल तर यांच्या परमिशनने काढा कारण की इकडे अलाउड नाही. मी व्हिडिओ बनवते म्हणून त्यांनी परमिशन दिली. चला तर मग बंद करूया कारण की खूप लोक येतात दर्शनाला. तर मंडळी हा आहे मंदिराचा गाभारा. इथे बसून तुम्ही मेडिटेशन वगैरे देवाचं नामस्मरण वगैरे करू शकता. संध्याकाळच्या वेळेला खूप लोक येतात आणि इकडे बसून देवाचं नामस्मरण करतात. आणि लेडीजला आतमध्ये जाणं अलाउड नाही त्यामुळे सगळ्या लेडीज जे आहेत ते बाहेरूनच दर्शन घेतात. आणि जेंट्स असेल तर आतमध्ये जाऊन तुम्ही दर्शन करू शकता देवाचे. तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आज. आणि इथे सर्व लोक खाली बसून नामस्मरण करतात देवाचे. तर मंडळी दुपारी मला दर्शन करायला नव्हतं भेटलं आतमध्ये गेट बंद असल्यामुळे. तर खूप वाईट वाटलेलं कारण की खूप मन होतं दर्शन करायचं पण मनापासून जी इच्छा असते ती पूर्ण होतेच. आरतीच्या नंतर मला दर्शन करायला भेटलं आहे खूप सुंदर असं. आणि गुरुजींनी परमिशनसुद्धा दिली. तर गुरुजींनी जे टाईमलाईन सांगितली त्या टाईमलाईनमध्ये या जर तुम्हाला आतून दर्शन घ्यायचं असेल तर.
हा बघूया आता इथे काय काय आहे अजून ते बघू शकतात. खूप सुंदर अशी इथे लाईटिंग केलेली आहे. संध्याकाळच्या टायमाला आला तर तुम्हाला दर्शनसुद्धा भेटेल आरतीनंतर आणि सुंदर अशी लाईटिंगसुद्धा बघायला भेटेल. मंडळी खरं सांगायचं तर हे मंदिर जे उंचावर आहे तर खूप सुंदर अशी हवासुद्धा येते. खूप मस्त हवा येते आणि खूप लोक येतात संध्याकाळच्या वेळेला इथे दर्शन घ्यायला. तुम्हाला टाईम तर सांगितलं असेल मंदिराचा टाईम आणि आरतीचा वगैरे टाईम सांगितला आहे, त्याच टायमाला या तरच तुमचं दर्शन होणार आहे खूप सुंदर असं. तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर अशा प्रकारे वेगवेगळी लाईट इफेक्ट पडत आहेत ते मंदिरावरती आणि खूप सुंदर दिसते मंदिर सजवलेलं. आणि इकडेच आहे दीपमाळ, ह्याला पण लाईटीचं तोरण लावले दीपमाळेला. आणि हे मंदिर जे की खूप सुंदर आहे. तर मंडळी दॅट्स इट फॉर द डे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. खूप सुंदर असं मंदिर आहे हिंजवाडीमधलं. वाकडलासुद्धा म्हातोबाचं एक मंदिर आहे, पण हिंजवाडीमध्ये आज आलो आपण तर खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कोणता पार्ट व्हिडिओमधला आवडला ते कमेंट करून सांगा. तुम्हाला जर काय माहिती असेल पुण्यामधल्या सुंदर मंदिरांपैकी तर मला कमेंटमध्ये त्या प्लेसबद्दल नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. ही व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक तर कराच, कमेंट तर करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह, नेबर सगळ्यांना, जेणेकरून सगळ्यांना ह्या मंदिराबद्दल समजेल आणि इथे ह्या प्लेसला व्हिजिट देतील. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर फटाफट सबस्क्राईब करा अशाच खूप साऱ्या व्हिडिओजसाठी, कारण की आता पुणे आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे, खूप साऱ्या प्लेसेसला व्हिजिट करायचं आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा अशा भन्नाट व्हिडिओ बघण्यासाठी. तर मंडळी लवकरच भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅप्पी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. तर बोला म्हातोबाच्या नावानं चांग भलं. कमेंटमध्ये सुद्धा टाईप करा म्हातोबाच्या नावानं चांग भलं.